नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फूड विथ सीड ह्या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत डांगर भोपळा, त्याच काशी भोपळा म्हणतात याची भाजी। भोपळ्याचे बारीक तुकडे करून त्याला चांगले धुवून घ्यावे आणि वाटण्यासाठी लसूण, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे घ्यावे। याचं मस्त बारीक वाटण करून घ्यावं, कारण ते भाजीसाठी उपयोगी पडेल। एका कढईमध्ये 3-4 चमचे तेल, चिमूटभर जिरी, चिमूटभर मोहरी आणि आपण बारीक केलेली मिरची टाकून चांगलं मस्तपैकी परतून घ्यावे, कारण हेच आपल्याला भाजीसाठी उपयुक्त ठरेल आणि यानेच भाजी आपली चांगली चवदार होईल। मिरचीचं वाटण चांगलं परतून घ्यावं। आपल्या मिरचीच्या वाटणामध्ये 1 चमचा हळद टाकून त्याला मस्त परतून घ्यावं। आता आपण केलेल्या मिरचीच्या वाटणामध्ये भोपळ्याचे तुकडे टाकावे आणि त्याला मस्त असं परतून घ्यावं, कारण ही भाजी आपल्याला कढईत टाकलेला भोपळा एकजीव होईपर्यंत चांगला असा मिक्स करून घ्यायचा। भोपळा चांगला मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यावे। मीठ टाकल्यावर भोपळा चांगला एकजीव होईपर्यंत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा। आता त्यामध्ये शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकायचा आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या। आता भाजीमध्ये थोडी कोथिंबीर टाकून भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घ्यायची। सर्व पदार्थ टाकून झाले आहेत। आता भाजी आपण 10 ते 15 मिनिटं मस्त अशी शिजवायला ठेवू। ही भाजी बिना पाण्याची केली जाते। आता आपण पाहू शकता की भाजीला आपोआपच असं खूप पाणी सुटलं आहे, कारण ही भाजी वाफेवरती बनवली ना, त्यामुळे याला खूप पाणी सुटतं। ही भाजी खायला थोडी गोडसर लागते, त्यामुळे ह्या भाजीची चव आणखीन खूप छान लागते। अशा प्रकारे आपल्या डांगर भोपळ्याची किंवा काशी भोपळ्याची भाजी पूर्ण झालेली आहे। अशाच आपल्या मराठी जेवणासंदर्भाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फूड विथ सीड।